गाईज, बघा आपण आज चपाती करणार, ते पण 4 पदरी चपाती आणि अशी टमटम फुगती. बघा कशी कणिक मळलेली आहे मी, एकदम सॉफ्ट. चला तर आपण आता चपाती बनवणार. चपाती असं एक उंडा घेतला, कणकीचा गोळा घेतला एक, त्यामध्ये आपण असं तेल लावणार वरतून, त्यामध्ये थोडं पीठ टाकणार. हे बघा गाईस कसं पीठ टाकले मी. परत अशी एक मुडप मारणार, दुडपून घेणार तिला आणि परत असं वरतून परत तेल लावणार आणि मधात परत पीठ टाकणार त्यावर आणि असं करणार. आता चपाती लाटायला घेणार मी. पिठात डीप केली आता मी. आता लाटायची आपल्याला चपाती. आता आपण चपाती लाटून घेणार. गाईस कशी मस्त चपाती लाटून घेतली एकदम गोल. आता तवा तापायला ठेवला आपण. चांगला गरम होऊ द्यायचा, नाहीतर तवा गरम नाही आणि तुम्ही चपाती टाकणार, मग ती चपाती चांगली नाही होणार. आता आपण तवा गरम झालाय आपला, त्यावर आपण आता चपाती टाकणार आहे. गाईज आता आपण यावर चपाती टाकूया. बघा गाईज कशी गोलगिटिंग चपाती केली आहे मी, आणि ती पण एकदम पतली. आता आपली चपाती थोडीशी अशी पलटून घ्यायची, अशी गोल गोल फिरायची, मग सगळ्या बाजूनी ती चांगली खुसखुशीत होणार चपाती. बघा गाईस अशी चपाती करून घ्यायची छान मस्तपैकी. अशी असं गोल गोल फिरवायचं चपातीला, कारण की ती आपली चपाती खालून जळणार नाही. आता पलटून घेऊया. बघा कशी चपाती हे केली, पलटिली आहे. बघा गाईस कशी चपाती फुगते. 4 पदरी चपाती केली आपण आज. असं त्यावरून थोडं तेल टाकायचं छानपैकी, मस्त तेल लावून घ्यायचं बरं, चिंगुशी नाही करायची तेलाची. बघा गाईस कशी फुगते आपली चपाती. असं फिरवायचं थोडं थोडं. आता पलटून घेऊया आपण. बघा गाईस आता वरून तेल लावायचं छानपैकी. कशी फुगते आपली चपाती. उलट पलट करायची चपातीला. आपण आता चपाती काढून घेणार. बघा कशी सॉफ्ट चपाती झाली एकदम छान. बघा बघा गाईस